महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शिरूड येथे हातभट्टी दारूवड्यावर धाड. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल. शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरूड गावातील वाकी नदीकाठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सडका वॉश, तयार दारू व दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्य जप्त केले. या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही संशयितांना BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शिरूड गावातील वाकी नदीच्या किनारी काटेरी झाडाझुडपांच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान संशयित अरविंद भभुता भील, राहणार शिरूड, तालुका शहादा, याच्या ताब्यातून दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणात महुआ फुलांचा सडका वॉश, तयार हातभट्टी दारू तसंच साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात 7 निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे 1400 लिटर महुआ फुलांचा सडका वॉश, 5 प्लास्टिक ड्रममध्ये 50 लिटर हातभट्टी दारू, 2 मोटर ट्यूबमध्ये 100 लिटर दारू, 16 लोखंडी ड्रम, 3 स्टील हंडे तसेच दारू गाळण्यासाठी लागणारे प्लास्टिक पाईप असा एकूण 79,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा विनापरवाना हातभट्टी दारू बाळगून तिची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साहित्य साठवून ठेवत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विनोद पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून अरविंद भील, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ब), 65(क), 65(ई), 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच परिसरात दुसरी कारवाई करत पोलिसांनी रतिलाल श्यामसिंग पवार याच्या विरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या ताब्यातून 1400 लिटर सडका वॉश, 60 लिटर हातभट्टी दारू, 100 लिटर दारू भरलेले मोटार ट्यूब, लोखंडी ड्रम, स्टील हंडे व प्लास्टिक पाईप असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 80,000 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात पोशी मुकेश ओंकारसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.